नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुंब्रा रेल्वे अपघातात प्रशासनाची चूक उघड, रेल्वे मंत्र्यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. कल्याण रेल्वे स्टेशनवरून 8 महिन्याच्या बाळाची चोरी, 6 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आणि भाजप लोकांच्या मतावर नाही तर निवडणूक आयोगाच्या मर्जीनं जिंकतो, अविनाश जाधव. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुंब्रा इथं झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौकशी अहवालात प्रशासनाचीच चूक असल्याचं उघड झाल्यानं आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांची सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशी अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहवालात रेल्वे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्टरांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसंच रेल्वे मंत्री वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी उत्कृष्ट तपासाबद्दल कौतुक करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण रेल्वे स्टेशनवर घडलेल्या बाळ चोरीच्या धक्कादायक घटनेचा कल्याण पोलिसांनी अवघ्या 6 तासाच्या आत पर्दाफाश केलाय. आई वडील आपल्या 3 मुलांसह कल्याण स्टेशनच्या पुलावर झोपले असताना एका तरुणानं त्यांच्या 8 महिन्याच्या बाळाची चोरी केली. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. कल्याण रेल्वे पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं तात्काळ तपास सुरू करून 6 तासाच्या आत आरोपी अक्षय खरे आणि त्याच्या त्या सविता खरे यांना अटक केल्याची माहिती ACP कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाकडून आता भारतीय नागरिकांना कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसंच मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ असून त्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं सांगून देखील निवडणूक आयोगाला घाई लागली आहे. 800 ते 900 मतदारांच्या याद्यांमध्ये 280 लोकांची नावच सापडत नाहीयेत. अशा निवडणुका कोणासाठी घेताय असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. आयोग आपल्या अधिकारांचा उघडपणे गैरवापर करतंय. निवडणुकांसाठी एवढी घाई का? सरकारच्या पुढे इतकं लोटांगण घालायचे असेल तर घाला. अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वर्षानुवर्षे टाळल्या. आता अचानक तुम्हाला जाग आली आहे. त्यामुळे या ढोंगी भूमिकेचा फटका सत्ताधाऱ्यांनाच बसणार. जनता त्यांच्या विरोधात मतदान करेल.
आमचं अपयश हे मतदारांनी दिलेलं नाही, निवडणूक आयोगाने दिलेलं हे अपयश आहे असं सांगत यावेळेला मात्र आमचं लक्ष बोगस मतदार यादीवर असेल असा इशारा देखील त्यांनी दिला. आशिष शेलार अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण करतायत. मात्र फोटोमध्ये टोपी घालून बसलेले आणि पत्रकार परिषदेत मुस्लिम करतायत. भाजपचं धोरण हे प्रत्येक प्रश्नाला धर्माचा रंग देऊन विषयाला वळण देणं असं आहे. आम्ही सगळ्यांचे दुबार मत दाखवलं, तुम्ही मात्र फक्त मुसलमानांचीच नावं पुढे केली. आमचा मोर्चा हा पक्षाचा नव्हता, दुबार मतदार यादीच्या विरोधात होता. मग भाजप मोर्चात का सहभागी झाला नाही? भाजप लोकांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही, हे फक्त निवडणूक आयोगाच्या मर्जीनं जिंकतात असा देखील अविनाश जाधव यांनी सांगितलं. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013ची प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्यासाठी पॉश ॲक्ट 2013 मधील कलम 4 या अन्वये ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. ज्या खाजगी आस्थापनामध्ये अंतर्गत समिती स्थापन करण्यात आलेली नाही अशा आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, स्थानिक समिती तसंच उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांना आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनांनी तात्काळ आपल्या कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय ठाणे यांना सादर करावा. ज्या आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती आढळून येणार नाही अशा आस्थापनावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसंच खाजगी आणि शासकीय कार्यालयात स्थापन केलेल्या अंतर्गत समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टल यावर नोंदणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टलवर अंतर्गत समितीची नोंदणी करावी असं जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी ठाणे नमिता शिंदे यांनी सांगितलं. असं म्हणतात की एका व्यक्तीनं रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्त्वाचे घटक बाजूला करून 5 लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. म्हणूनच रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रुग्णाला लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले. तरी इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयांनी, तरुणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना तात्काळ मदत करावी आणि रक्तदान करून या सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावं. तसंच रक्तदान शिबिर आयोजित करायचं असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.
भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळं आणि वाहतूक कोंडीमुळं नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते। या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या। पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका पथकानं आज बाजारपेठ परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर मोठी कारवाई केली। या कारवाईत रस्त्या अडवून बसलेले फेरीवाले तसंच दुकानांनी केलेली वाढीव अतिक्रमणं JCBच्या साहाय्यानं हटवण्यात आल्याची माहिती शहर विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। गोविंदवाडी बायपास ते मोठा गाव माणकोली पुलापर्यंतच्या रिंग रोडच्या 3ऱ्या टप्प्याचं पुढील 6 महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे। या मार्गातील अडथळ्यांची आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असून पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत तातडीनं निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। भिवंडी शहरासह अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आज दिसून आलं। वातावरणातील सततच्या बदलामुळं कधी पाऊस तर कधी उष्णतेची चाहूल लागते। त्यातच आज पहाटेच्या सुमाराला भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात दाट धुक्याची चादर पसरली होती। त्यामुळं परिसर नयनरम्य थंड हवामानाच्या ठिकाणासारखा दिसू लागला होता। विशेष म्हणजे शहरातून वाहणारी कामवारी नदी देखील या धुक्यानं झाकली गेली होती, ज्यामुळं सकाळचा नजारा अधिकच मोहक दिसत होता। ठाणे शहराचा विकास झपाट्यानं होत असून महानगरपालिकेचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढतंय। अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेली म्युनिसिपल लेबर युनियन बरोबर संलग्न असून प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरण राहावं म्हणून कार्यरत राहणार आहे। नेहमीच कामकाजाचे विविध प्रश्न घेऊन ठाणे म्युनिसिपल लेबर युनियन ही संघटना विविध प्रश्न कामगारांचे सोडवण्यासाठी सक्रिय असते। 7वा वेतन आयोग, कामगार भरती, वाढीव वेतन यासारखे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल यामुळे उचललं गेलं आहे। आज या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं आणि सविस्तर चर्चा देखील करण्यात आली। या नियुक्तीबद्दल पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी ठाणे म्युनिसिपल वर्कर्स इंजिनियर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देखील दिल्या। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला thanevarta@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मुंब्रा रेल्वे अपघातात प्रशासनाची चूक उघड, रेल्वे मंत्र्यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी। कल्याण स्टेशनवरून 8 महिन्याच्या बाळाची चोरी, अवघ्या 6 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात।
आणि भाजप लोकांच्या मतावर नाही तर निवडणूक आयोगाच्या मर्जीनं जिंकतो अविनाश जाधव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.